नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 1 फेब्रुवारी 2026 मित्रांनो, काल दुपारनंतर तुरीच्या दरात पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळाली असून 9,300 रुपयाच्या वर तुरीला दर मिळाले आहे. पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातच नव्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो, वेळ न लावता आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर. आवक आलेली आहे तुरीला 84 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 8,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8,850 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 9,030 रुपये. पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबेरी. आवक आलेली आहे आवक आलेली आहे 3 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,290 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8,295 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 8,300 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती पैठण. आवक आलेली आहे तुरीला 52 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,000 रुपये. सर्वसाधारण दर 8,100 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 8,252 रुपये. पुढील बाजार समिती कारंजा. आवक आलेली आहे तुरीला 3,500 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,250 रुपये. सर्वसाधारण दर 8,250 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 8,740 रुपये. पुढील बाजार समिती आहे मुरुम. गजर तुरीला आवक आलेली आहे 614 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8,348 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 8,348 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे जालना. काळ्या तुरीला आवक आलेली आहे 58 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 8,000 रुपये. सर्वसाधारण दर 8,400 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 8,651 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे गंगापूर. तुरीचा वाण काळा. आवक आलेली आहे 2 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,400 रुपये. सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा 8,400 रुपये. पुढील बाजार समिती जालना. आवक आलेली आहे 1,783 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,700 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8,300 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 8,601 रुपया.